राज्यातील विधानसभा निवडणुका डिसेंबरमध्ये लाडकी बहीण योजनेसाठी निवडणुका लांबणीवर टाकल्याचा आरोप तर महायुतीच्या नेत्यांना पराभवाची भीती विरोधकांचा हल्लाबोल। अजित पवारांची जनसन्मान यात्रा मलिकांच्या मतदारसंघात नवाब मलिक सना मलिक राहणार उपस्थित तर काँग्रेसचे झिशान सिद्दीकींकडून अजित पवारांचं स्वागत। महायुतीतील आणखी एक वाद चव्हाट्यावर मंत्री रवींद्र चव्हाण कुचकामी रामदास कदमांचा ठाण्यातील मेळाव्यातून हल्लाबोल। रामदास कदम अडाणी माणूस रवींद्र चव्हाणांचा पलटवार। शरद पवार महाराष्ट्रातील शकुनी मामा सदाभाऊ खोतांची शरद पवारांवर टीका। फडणवीसांनी मराठा समाजाला दिलेलं आरक्षण घालवल्याचाही सदाभाऊ खोत यांचा पवारांवर आरोप। भाजप आमदार आशिष शेलार यांनी घेतली राज ठाकरेंची भेट। आशिष शेलार आणि राज ठाकरेंच्या भेटीचं कारण अद्याप गुलदस्त्यात। पंढरपुरात शिंदेंची सेना आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा। राड्यात 7 ते 8 जण जखमी। सरपंच संजय साठेंनी मारहाण केल्याचा पवारांच्या राष्ट्रवादीचा दावा। कोलकाता बलात्कार हत्या प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयाने घेतली दखल। चीफ जस्टिस ऑफ इंडिया यांच्या खंडपीठात 20 ऑगस्टला सुनावणी तर सीबीआय कडून घटनास्थळाचं 3D मॅपिंग। चार्जर न दिल्याच्या क्षुल्लक कारणावरून तरुणीला बेदम मारहाण। दोघांवर गुन्हा दाखल। गडचिरोलीच्या आरमोरीतील घटना। देशभरात आज रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमेचा उत्साह। राजकीय नेत्यांनी साजरी केला रक्षाबंधन तर सुषमा अंधारेंनी उद्धव ठाकरेंना बांधली राखी। सुप्रिया सुळेंचं भास्कर भगरेंसोबत रक्षाबंधन। आज श्रावण महिन्यातील 3रा सोमवार। देशभरातील मंदिरांमध्ये भाविकांच्या दर्शनासाठी रांगा। प्रसिद्ध मंदिरांमध्ये मोठी गर्दी।